नितेश कराळे गुरुजी आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले। मागील आठवड्यात कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। वर्धा लोकसभा जागेसाठी कराळे गुरुजी इच्छुक आहे। शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी मागच्या आठवड्यात दिली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यात ही भेट झाली। या भेटीनंतर नितेश कराळे गुरुजी यांनी TV9 मराठीशी संवाद साधला। यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा निर्धार नितेश कराळे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केला आहे। शरद पवारांसोबत आज 7वी भेट झाली। शरद पवारांनी काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे। लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीबाबत 26 किंवा 27 तारखेला अंतिम निर्णय देण्यात येणार आहे। तुतारी घेऊन संसदेत पक्षाचा आवाज बुलंद करेल असं शरद पवारांना सांगितलं। जे महाराष्ट्रातील नेते करत नाही ते मी करतोय। लोकांच्या हितासाठी मी लढतो आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न मला माहीत आहे। या प्रश्नांना लोकसभेत मांडणं, अंत्यप्रश्न सोडवणं, त्यासाठी मी उमेदवारी मागत आहे। शरद पवारांनी ही उमेदवारी दिली तर मी निश्चित लढणार आणि निवडूनही येणार असं कराळे गुरुजी यांनी यावेळी म्हटलंय।